अपघातग्रस्त विमानात अजित पवारांचा मृत्यू झालेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी येते। अजित पवार यांच्यासह विमानातील 6 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। बारामतीमध्ये हा भीषण असा अपघात झालेला आहे आणि या विमानामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झालाय। लँडिंगच्या वेळी अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झालेला आहे आणि त्यामध्ये अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। अतिशय दुःखद बातमी, महाराष्ट्रातील राजकीय विश्वाला हादरवून टाकणारी बातमी, खूप मोठा धक्कादायक अशी ही बातमी आहे, खूप दुःखद बातमी आहे। पवार कुटुंबियावर शोककळा पसरलेले, बारामतीसाठी त्यांचा करता माणूस गेलेला आहे। राष्ट्रवादी पक्ष पोरका झालेला आहे। अजित पवार यांचा मृत्यू झालेला आहे। अतिशय धक्कादायक बातमी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झालेला आहे। अपघातग्रस्त विमानात अजित पवारांसह 6 जणांचा समावेश होता आणि या 6 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची दुःखद बातमी, अतिशय धक्कादायक बातमी समोर येते आहे। तर बारामतीमधून या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, सगळ्यात दुःखद बातमी, महाराष्ट्राला हादरवून टाकणारी बातमी, अजित पवार यांचा मृत्यू झालेला आहे। बारामतीमध्ये विमान अपघातामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। बारामतीमधल्या अपघातग्रस्त विमानात अजित पवारांसह जे इतर 6 प्रवासी होते त्या सगळ्यांचा मृत्यू झालेला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आता आपल्यात नाही आहेत। विमान अपघातात त्यांचा मृत्यू झालाय। खरं तर आज जिल्हा परिषदा निवडणुकांच्या प्रचाराचा धुरळा ते उडवणार होते। बारामतीमध्ये त्यांच्या प्रचार सभा होत्या, 4 सभा ते बारामतीमध्ये घेणार होते आणि त्यासाठीच ते बारामतीमध्ये पोहोचत असताना विमान लँडिंग वेळी त्यांच्या विमानाचा अपघात झाला। विमान खाली पडलं, त्यानंतर विमानानं पेट घेतला आणि त्यात उपस्थित 6 प्रवाशांचा मृत्यू झालाय। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झालाय। महाराष्ट्राचं मोठं नुकसान करणारी ही बातमी आहे, मोठं नुकसान करणारी ही घटना आहे। अजित पवारांचा अपघात झालाय आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालाय। महाराष्ट्राच्या राजकारणातला एक धुरंधर नेता, जाणता नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं, आज ते आपल्यात नाहीये। खरंच खूप धक्कादायक अशी घटना आहे प्रज्ञा। हो, लँडिंगच्या वेळेला हा सगळा अपघात झाल्याचं कळालं, त्यानंतर असं समोर आलं की 6 जण या विमानामध्ये होते, ज्यामध्ये अजित पवारांचे सुरक्षा रक्षक आणि वैमानिक यांचाही समावेश होता। त्यानंतर या विमानानं पेट घेतलेला आहे। आपण ही भीषण अशी अपघाताची दृश्य पाहतोय। विमानानं पेट घेतलेला होता आणि त्यानंतर अजित पवारांसह सगळ्या जखमींना तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। मात्र या अपघाताची भीषणताच इतकी होती की या 6 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। उपमुख्यमंत्री अजित पवार आज आपल्यात नाहीयेत, त्यांचा अनपेक्षित धक्कादायक असा मृत्यू झालेला आहे। अतिशय हादरवणारी अशी ही सगळी घटना आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झालेला आहे। बारामतीमधल्या अपघातग्रस्त विमानामध्ये अजित पवार यांचा समावेश होता, त्यांच्यासह 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। अजित पवारांचं निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर येते। उपमुख्यमंत्री अजित पवार काल मुंबईमध्ये होते, मुंबईतील कार्यक्रम आटपून आज बारामतीमध्ये प्रचारासाठी ते जात होते आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे। अजित पवार हे कायमच व्यस्त त्यांच्या कार्यक्रमासाठी ओळखले जातात। पहाटेपासूनच ते त्यांच्या कार्यक्रमांना सुरुवात करायचे, पहाटेपासूनच ते सभांचा धडाका लावायचे आणि दुर्दैव म्हणजे या सभांसाठी जातानाच त्यांचा मृत्यू झालेला आहे। बारामतीमध्येच अशा रीतीनं अपघातात त्यांचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्यात नाहीत, महाराष्ट्राला हादरवून टाकणारी बातमी आपल्या समोर येते। आपले प्रतिनिधी मंदार गोंजानी सध्या आपल्यासोबत आहेत। मंदार, अत्यंत धक्कादायक बातमी, अजित पवार यांचं निधन झाल्याचं कळतंय। महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अतिशय वाईट ते धक्कादायक बातमी आहे। अजित पवारांचा मृत्यू झालेला आहे। सकाळी 9 वाजता त्या अजित पवारांचं विमान बारामती एअरपोर्टवरती लँड होत असताना झालेल्या अपघातामध्ये विमानात जे कोणी होते ते 6 जण मृत्युमुखी पडलेले आहेत, अशी माहिती देण्यात आलेली आहे। या अपघातामध्ये अजित पवारांसोबत त्यांचे अंगरक्षक, वैमानिक आणि इतर टीम मेंबर होता, ते सगळे यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी 4 प्रचार सभा घेणार होते बारामती परिसरामध्ये, बारामती तालुक्यामध्ये, आणि त्यासाठी ते विमानाने मुंबईहून बारामतीमध्ये दाखल होत होते।
दोघं काही क्षण उरले होते त्यांना बारामतीमध्ये पोहोचण्यासाठी. नंतर लँडिंगच्या दरम्यानच हा अपघात झालेला आहे. मध्ये अजित पवार यांचा मृत्यू झालेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला बदलवून टाकणारी, हादरवून टाकणारी, कलाटणी देणारी अशी ही बातमी आहे अपघाताची. मी या सगळ्या अपघाताच्या समोर येण्यानंतर मंदार थोडंसं थांबवते. पोलीस अधीक्षकांकडून काही माहिती मिळाली आहे, आपण त्यांची प्रतिक्रिया पाहूया. पुलिस हमारी वहीं पे मौजूद थी जी। जी। और जिस समय आप लोग पहुंचे होंगे सर इस हादसे वाली जगह पर, उस समय मतलब आपको क्या जानकारी मिली? हादसे के बाद क्या आग लग गई थी इस विमान में? इसको लेकर कुछ डिटेल्स? मैडम देखिए, आपकी ये सारी डिटेल्स मैं आपको भेज देता हूँ, क्योंकि वहाँ पे जब प्लेन क्रैश हुआ है ऑब्वियसली वहाँ पे आग भी लगती है और प्लेन क्रैश जो हुआ है उसमें विमान का काफी सारा डैमेज भी हुआ है। जी। और उसमें से होने के बाद जो हमें वहाँ पे बॉडीज मिली हैं उनको हमने इमीडिएटली जो है वो हॉस्पिटल में पहुँचाया है। वहाँ से कंफर्मेशन होते ही आपको अपडेट सर कितनी अभी तक बॉडीज वहां से बरामद कर ली गई है सर? अभी तक हमने तीन को हॉस्पिटल पहुँचाया है, 3 बॉडीज को, और उनकी आइडेंटिफिकेशन के बाद आपको अपडेट कर देंगे। बहुत शुक्रिया गिल साहब एबीपी न्यूज पर जुड़ने के लिए। तो आप सुन रहे हैं कि जो मलबा जो आप तर ही पोलीस अधीक्षकांची प्रतिक्रिया होती.